जय शिवराज शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आश्वासनाची खैरात घातली होती आणि आता अधिवेशन सुरू आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार जे काही विधानसभा क्षेत्र बल्लारपूर आहे तिथून ते बोलताना सांगितलं की त्यांनी 20,000 कोटीची जर तरतूद या सरकारने शेतकऱ्यांसाठी केली तर कुठेतरी शेतकऱ्यांना मदत व शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता होणार आहे आणि सरकार कर्जमाफी करण्यासाठी का घाबरत आहे अशा स्पष्ट शब्दांमध्ये सरकारला घरचा चायर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला आहे। त्यानंतर होळीच्या दिवशी बच्चू कडू यांनी एक आंदोलनाचं स्वरूप हे त्यांनी केलेलं आहे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी, न दिल्यास शेतकऱ्यांना आमदाराच्या घरोघरी जाऊन आंदोलनाची सुरुवात करू असे स्पष्ट वक्तव्य बच्चू कडू यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आणि संपूर्ण राज्यभरातच आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस लागली आहे। कारण निवडणुकीच्या काळामध्ये जे का आश्वासनाची खैरात घातली होती त्यामध्ये शेतकरी आणि महिला ह्या केंद्रस्थानी ठेवून त्यांना योजनेची अंमलबजावणी करणार व त्या दोन्ही केंद्रस्थानी शेतकरी महिलांना ठेवून योजनेची आश्वासनाची खैरात घातली आणि त्याची पूर्तता करण्यात आली नाही। फक्त हा निवडणुकीपुरता जुमला होता का हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहे। तर त्यामुळे आता विदर्भातील विजय वडेट्टीवार असो किंवा सत्तेतील आमदार सुधीर मुनगंटीवार असो किंवा आता बच्चू कडू असो, आता हे आक्रमक कर्जमाफीचा विषय आक्रमक होताना दिसत आहे, पण सरकारला कुठल्याही प्रकारचा घाम फुटताना दिसत नाही। सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की 20,000 कोटीची जर तरतूद आपण केली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होऊ शकते असं देखील स्पष्ट बोलताना सांगितलं व सरकार कर्जमाफी करण्यासाठी का घाबरत आहे असा देखील घरचा चायर त्यांनी दिलेला आहे। आता 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जर मिळाली नाही किंवा सरकारने या बँकांना आदेश दिले का ज्या ज्या शेतकऱ्यांचा थकीत स्वरूपाचं कर्ज आहे त्यांना बँकेमार्फत नोटिसा पाठवणे का किंवा बँकेतर्फे जो काय तगादा लावण्यात येत आहे शेतकऱ्यांना किंवा त्यांच्यामार्फत फोन चालले किंवा त्यांच्यामार्फत नोटिसा चालल्या त्या सर्व थांबवाव्यात असा देखील आदेश सरकार हे काढत नाही। कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वारंवार त्यांना कर्जमाफीचा विषय हा त्यांच्यासमोर बहुतेक आमदार मांडताना दिसत आहे। त्यामध्ये फक्त आक्रमक भूमिका फक्त सत्तेतील आमदार सुधीर मुनगंटीवार घेताना दिसत आहे। त्यामुळे आता कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये लवकरच कर्जमाफीचा विषय हा निकाली लागण्याची शक्यता हे दिसून येत आहे आणि कर्जमाफी होणे आणि शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करणे हे सरकारनं दिलेलं वचन हे त्यांनी पाळावं व शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा निर्णय देऊन त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार हे कमी करणे सरकारचा दिलेला शब्द त्यांनी पाळायला हवा। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामधील अपडेट होती, आपल्याला कसं वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।